नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्यातील लग्न समारंभातील जेवणात कितीही प्रकारचे मेनू असले तरी सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो म्हणजे थंडगार मठ्ठा। हाच लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा घरी कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात होते, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मठ्ठा करण्यासाठी आधी आपल्याला ताक करावं लागेल। त्यासाठी इथे मी असं मोठं खोलगट पातेलं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर त्यात खूप छान मठ्ठा तयार होतो, त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही मातीचं भांडं घेऊ शकता। यात आपल्याला घ्यायचंय 1 कप दही। दही कमी आंबट असलेलंच घ्यायचं आहे आणि हे दही मी घरीच लावलेलं आहे। तर इथे मी आधी 2 कप इतकं पाणी घालते आणि हे आपल्याला रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे रवी नसेल तर विस्करने घुसळलं तरी चालेल। अशा प्रकारे असे बबल्स यायला पाहिजेत, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतात आणि छान अशा त्याच्या गुठळ्या मोडल्या जातात। थोडंसं असं घुसळून झाल्यावर यात आपण घालणार आहोत पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, 1 चमचा साखर। ह्या सर्व चवी घातल्यावर अजून एकदा आपण हे चांगलं घुसळून घेऊया। हे छान असं मी आता घुसळून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूयात। आता आपण मठ्ठ्यासाठी मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत 2 छोट्या मिरच्या। मोठी असेल तर एकच मिरची घ्यायची, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि महत्त्वाचा जिन्नस म्हणजे अद्रक। इथे मी 1 इंच अद्रक घेतलेला आहे। हे आता आपण बारीक करून घेऊया। मठ्ठ्याचा मसाला इथे मी असा बारीक करून घेतलेला आहे। हा आपण आता ताकामध्ये घालूया। हे जर तुम्हाला असे कण दाताखाली आलेले आवडत नसतील तर तुम्ही थोडंसं पाणी घालून फिरवून घ्या आणि गाळणीने गाळून ह्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल। हे चांगलं मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजून 2 कप इतकं पाणी घालायचं आहे। मठ्ठा जास्त घट्ट नसतो, पातळच असतो। आता पुन्हा आपण हा मसाला घातल्यावर चांगलं घुसळून घ्यायचं आहे। जेवढं जास्त तुम्ही याला घुसळाल तेवढं जास्त मठ्ठा चविष्ट होतो। इथे मी मठ्ठा बनवण्यासाठी थंड पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे आम्ही डायरेक्ट सर्व करणार आहे। तुम्ही जर साधं पाणी वापरलं असेल तर अर्ध्या तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मग मठ्ठा सर्व करू शकता, नाहीतर मग बर्फाचे क्यूब घालून पण तुम्ही हा लगेच सर्व करू शकता। लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा अगदी थंडगार मठ्ठा आपला तयार झालेला आहे। आता आपण सर्व करूया मठ्ठा। अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मस्त असा आंबट गोड चवीचा थंडगार हा मठ्ठा तयार झालेला आहे। आणि तुम्हालाही जर लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा खूप आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच थंडगार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा।